पांडुरंगाला जगाचा उद्धार करणारी माऊली म्हटले जाते. विठोबाच्या चरणावर मस्तक ठेवून भक्त अगदी धन्य होतात. पंढरीचा पांडुरंग अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. ते कटेवर हात ठेवून विटेवर उभे आहेत. वारकरी संप्रदायामध्ये त्यांना प्रेमाने विठू माऊली म्हटले जाते. विठ्ठल हे श्री विष्णूंचा अवतार साक्षात कृष्ण आहेत. मग ते महाराष्ट्रात कसे आले व भक्त पुंडलिकांसाठी युगे 28 विटेवर कसे उभे राहिले, तर चला मग पाहूयात. चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. पंढरीच्या सावळ्या परब्रह्माची विविध काळात विविध नावाने उपासना केली जाते. पंढरीराया, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठू माऊली, विठ्ठल, गुरुराव, पांडुरंग, हरी इत्यादी नावे त्यांना भक्तांनी दिली आहेत. परंतु संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे. तो असा की वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार. ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती म्हणजे विठोबा. दीनांचा दयाळू, भक्त काम कल्पप्रदूम आणि योगी दुर्लभ असलेल्या विठुरायांचे गाव म्हणजे पंढरपूर. असे सांगितले जाते की 28 युगांपासून पंढरीराया कटीवर हात ठेवून जगताचे रक्षण व कल्याण करत आहेत. अशा या विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारकरी व भक्त मंडळी मैलोनमैल चालत पंढरपुरी येतात व सावळ्या विठ्ठलाचे रूप आपल्या डोळ्यात साठवतात. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे विठ्ठल हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटीवर ठेवून उभा असा आहे. श्रींची मूर्ती स्वयंभू वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. त्याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्या शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे व गाल फुगीर आहेत. दृष्टी समचर असून कानी मकर कुंडले घातलेली आहेत. गळ्यात कौस्तुभ मणी आहे. पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध घातलेले आहे. श्री विठ्ठलांचे हात कटीवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताना आहे. अंगठा खाली येईल असा टेकवलेला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला असून छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पादस्पर्शाने केलेली खून आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. एका कथेनुसार भगवान विठ्ठल पंढरपुरी कसे आले ते आपण पाहूया. द्वापर युगात मुचुकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला. दैवदैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचुकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा मुचुकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो आहे. मला एकांती गाढ निद्रा हवी आहे. जो कोणी माझी निद्रा भंग करील तो माझ्या दृष्टिक्षेपाने भस्म होऊन जावा. देवांनी तथास्तु म्हणाले. त्यानंतर राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य राक्षस कृष्णांकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्यानं भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचुकुंद राजा निद्राधीन झाला होता त्या गुहेत नेले. झोपलेल्या मुचुकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णांचा शेला पाहून कालयौवनास वाटले की श्रीकृष्ण झोपले आहेत, म्हणून त्याने निद्रस्त राजावर प्रहार केला. मुचुकुंद राजाची निद्राभंग झाली. क्रोधित नजरेनं कालयौवनाकडे त्यांनी पाहताच तो दैत्य कापरासारखा जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णांनी राजाला दर्शन दिले.
भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णांनी पुढील जन्मी तुझी ही इच्छा मी पूर्ण करेल असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा म्हणजे कलियुगातील भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीरवनात पंढरपूर क्षेत्राजवळ चंद्रभागेतीरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला. एका कथेनुसार श्रीकृष्णाने आपली सखी राधिका देवी जवळ बसवून घेतल्याने श्री रुक्मिणी देवीने पाहिले असता श्री रुक्मिणी देवी रागाने निघून गेल्या व त्या थेट दिंडीरवनात तपश्चर्या करू लागल्या. त्यावेळी रुक्मिणीच्या शोधार्थ भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात आले. रुक्मिणी देवींचा शोध घेतला असता दिंडीरवनात तपश्चर्या करीत असल्याचे त्यांना दिसले. तपश्चर्या भंग करू नये व मुचुकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रुक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्र पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण आले. पुंडलिकाची मातृ पितृभक्ती व सेवा व्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. त्यांनी पुंडलिकाच्या भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता पितांच्या सेवेत इतके मग्न होते की त्यांनी भगवंताकडे पाहिले देखील नाही. भक्त पुंडलिकाने त्याच्या माता पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहण्याचे सांगितले. भगवंतांनी त्यांची प्रार्थना मान्य केली. भक्त पुंडलिकांनी देवाला उभे राहण्यासाठी वीट फेकली. ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका. भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तांसाठी युगे 28 अजूनही त्याच विठेवर उभे आहेत. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. तर मंडळी, अशा प्रकारे पंढरीचा पांडुरंग पंढरपुरी आला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.